केंद्रीय मंत्री नारायण राणे आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरत आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण सर आहेत। चव्हाण सर, अखेर तिढा सुटलेला आहे आणि खऱ्या अर्थानं भाजपकडून आज जोरदार शक्तीप्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार नारायण राणे म्हणून कालच डिक्लेअर झालेला आहे। महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे अत्यंत एक चांगलं वातावरण पूर्णच्या पूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आहेत। सर्व कार्यकर्त्यांनी पहिलंच ठरवलं होतं की महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याचा प्रचार आपण करायचा आहे। आज शेवटचा दिवस फॉर्म भरण्याचा आहे, त्यामुळे मला खात्री आहे की महायुतीचे सर्व कार्यकर्ते आज या उत्स्फूर्तपणे नारायण राणे साहेबांचा फॉर्म भरण्यासाठी येतील। त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की उत्साह एवढा आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये। नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे। आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा यांच्या तिघांच्या नेतृत्वामध्ये इथला असणारा प्रत्येक कार्यकर्ता अतिशय चार्ज झालेला आहे। आदरणीय उदय सामंतजी असतील, आदरणीय निकम साहेब असतील, आदरणीय दीपक केसरकर असतील, नितेश राणेजी असतील, असे लोकप्रतिनिधी या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेलं काम हे एवढं मोठ्या आणि चांगल्या प्रमाणामध्ये या भागांमध्ये केलेलं आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांना एक चांगल्या पद्धतीने इथला उमेदवार जिंकला पाहिजे आणि विक्रमी मताने जिंकला पाहिजे, या दृष्टिकोनातून कार्यकर्ते चालले। Come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। सर, नारायण राणे आणि तुम्ही काल पालीमध्ये उदय सामंतांची भेट घेतली, सामंत बंधूंची भेट घेतली, नेमकं काय चर्चा झाली? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे सुद्धा शिवसेनेकडून इच्छुक होते। त्यामुळे स्वाभाविक की त्यांना दोन उमेदवार ज्यावेळेला इच्छुक असतात त्यावेळेला एकाला कोणाला तरी उमेदवारी मिळते। आदरणीय राणेसाहेबांना महायुतीतून उमेदवारी दिली आहे, त्यामुळे एक युती धर्म, महायुतीचा धर्म म्हणून जो उमेदवार इच्छुक आहे त्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेणं आणि आपण सर्वांनी एकत्रपणे काम करणं हे सांगणं अत्यंत गरजेचं असतं। नारायण राणेंसारखा वरिष्ठ नेता या सगळ्या गोष्टी अतिशय काटेकोरपणे पाळतात। त्यामुळे त्यांनी काल फोन केला उदय सामंतजींना की आम्हाला तुमच्या घरी यायचं आहे आणि आम्ही दोघंजणं काल रायगडचा मी फॉर्म भरला होता, रायगडचा फॉर्म भरून मग आम्ही दोघंजणं एकत्रपणे त्यांचे वडील आणि त्यांचं पूर्ण कुटुंब या सगळ्यांची भेट घेतली आणि अतिशय निवडणुकीचा प्रचार कसा करावा, काय करावं, कोणत्या पद्धतीने पुढे जावं, या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली। आणि आज मला पूर्ण खात्री आहे की त्यांचे सुद्धा सर्व पदाधिकारी हे पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने या निवडणुकीचा भाग होतील, यात काही शंका नाही। विनायक असं म्हणतात की नारायण राणेंची उमेदवारी लटकवली आणि आमचा 2.5 लाख मतांनी या ठिकाणी विजय निश्चित आहे। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, निवडणुकीचा निकाल तर 4 जूनलाच निघणार आहे, त्यामुळे मी काही अतिशयोक्ती सांगणार नाही। पण महायुतीचे कार्यकर्ते, महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये असणारा प्रतिसाद हा तुम्हीच पाहता, मी काही सांगायची गरज नाही। मला असं वाटतं की पत्रकारांनीच या संदर्भातलं उत्तर द्यावं। नक्कीच। हे होते रवींद्र चव्हाण सर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी।